नमस्कार मित्रांनो, निर्माण नर्सिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधल्या एका महत्त्वाच्या ऑर्गनबद्दल, ज्याचं नाव आहे वास डिफरन्स. वास डिफरन्सला स्पर्म डक्ट किंवा डक्टस डिफरन्स या नावाने देखील ओळखलं जातं. वास डिफरन्स ही एक लॉंग मस्क्युलर ट्यूब आहे जी एपिडिडायमसपासून ते प्रोस्टेटिक युरेथ्राला कनेक्ट करते. वास डिफरन्स ही स्पर्मॅटिक कॉर्डचा एक महत्त्वाचा भाग आहे. वास डिफरन्स ही एक डक्ट आहे. डक्ट या शब्दाचा अर्थ होतो वाहिनी. तर वास डिफरन्स नेमकं काय बांधलेले? वास डिफरन्स ही स्पर्म सेल्सला एपिडिडायमसपासून ते प्रोस्टॅटिक युरेथ्रापर्यंत वाहून नेते. स्पर्म सेल्स हे टेस्टिसमध्ये तयार होतात. तयार झालेले स्पर्म सेल्स मॅच्युअर होईपर्यंत एपिडिडायमसमध्ये स्टोअर केलं जातं. वास डिफरन्सचं काम आहे एपिडिडायमसमधले जे स्पर्म सेल्स आहे त्याला वाहून प्रोस्टॅटिक युरेथ्रापर्यंत नेणे. तुम्ही जेव्हा सेक्शुअली अराउज होता, वास डिफरन्समधले हे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे स्पर्म्सची अपवर्ड मुवमेंट होते, ज्याला आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट किंवा पेरिस्टाल्सिस असं म्हणतो. वास डिफरन्स ही स्क्रोटमपासून तर सेमाइडल वेसिकलपर्यंत जोडणारी एक डक्ट आहे, जी पुढे जाऊन इजॅक्युलेटरी डक्ट तयार करते. आता वास डिफरन्सच्या लांबी आणि डायमीटरबद्दल जाणून. वास डिफरन्सची लांबी सुमारे 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर किंवा 12 ते 18 इंचेस इथपर्यंत लांबी त्याची असू शकते. वास डिफरन्सना फायब्रोमस्क्युलर ट्यूब असं म्हणतात, कारण ती फायबर्स आणि मसल्सची बनलेली असते. वास डिफरन्सचं डायमीटर 3 to 5 मिलीमीटर एवढं असतं. त्यानंतर काही कॉमन कंडिशन्स बघूया ज्यामध्ये वास डिफरन्सवर परिणाम होऊ शकतो. नंबर 1 आहे ब्लॉकेज. यामध्ये कधी कधी काय होतं की सिव्हिअर इन्फेक्शनमुळे किंवा पेल्विसला सिव्हिअर ट्रोमा झाल्यामुळे वास डिफरन्स ब्लॉक होऊ शकतात. दुसरी कंडिशन आहे बॅसायटिस. यामध्ये वास डिफरन्सला इन्फ्लामेशन होतं किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे वास डिफरन्स थिकनेस जी आहे ती वाढू शकते. तिसरी कंडिशन आहे स्पर्मॅटोसिल. ज्या टेस्टीज आहे तिथे जर का सिस्ट डेव्हलप झालं तर त्याला स्पर्मॅटोसिल असं म्हणतात आणि या स्पर्मॅटोसिलमुळे पण वास डिफरन्सवर परिणाम होऊ शकतो. चौथी महत्त्वाची कंडिशन आहे टेस्टिक्युलर कॅन्सर. जर का टेस्टिक्युलर कॅन्सर असेल तर वास डिफरन्सवर देखील त्याचा परिणाम होतो. टेस्टिक्युलर टॉर्शन असेल किंवा ऑर्चायटिस यासारखे जे आजार आहे यामुळे सुद्धा वास डिफरन्सवर परिणाम होऊ शकतो. काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस सुद्धा वास डिफरन्सना अफेक्ट करू शकतात. त्यानंतर कॉन्जेनायटल ॲब्सेन्स ऑफ वास डिफरन्स ही एक टर्म सुद्धा तुम्ही ऐकलेली असेल. यामध्ये बाळाला जन्मतःच एका साईडचा किंवा दोन्ही साईडचे वास डिफरन्स हे जन्मतः ॲब्सेंट असतात. जर एका साईडचा वास डिफरन्स ॲब्सेंट असेल तर त्याला युनिलॅटरल ॲब्सेन्स ऑफ वास डिफरन्स चालतात आणि जर का दोन्ही साईडचे वास डिफरन्स जन्मतः बाळामध्ये नसतील तर त्याला बायलॅटरल ॲब्सेन्स ऑफ वास डिफरन्स असे म्हणतात. तर वास डिफरन्सची काळजी आपण कशी घेऊ शकतो? त्यासाठी आपण हेल्दी फूड्स कंझ्युम केले पाहिजे, एक्सरसाइज रेग्युलरली केली पाहिजे, आपण हायड्रेटेड राहिलं पाहिजे, स्मोकिंग, टोबॅको प्रोडक्ट्स याचं कंझम्पशन बंद केलं पाहिजे, सेफ प्रॅक्टिसेस आपण केल्या पाहिजे. आणि जर आपण स्पोर्ट्स करत असाल तर आपण पर्सनल प्रोडक्टिव्ह इक्विपमेंट्सचा वापर देखील या ठिकाणी केला पाहिजे. जर आजचा हा टॉपिक आपल्याला समजला असेल, आवडला असेल तर प्लीज मला यूट्यूबवर सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.